नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत श्रीहरी जयराम विश्वासराव यांच्या बैलगोठ्यावर आलो आहोत मित्रांनो आपण श्रीहरी विश्वासराव यांचा पब्लिक किंग दौलत हा बैल आज 2 वर्ष सेकंदाच्या शर्यत घाटावर पळतो। तसाच हा बैल 4 बैल गट या सर्व ठिकाणी बिनजोड या सर्व ठिकाणी पळतो। मित्रांनो, आपण या बैलाची आज श्रीहरी विश्वासराव यांच्याकडून मुलाखत करणार आहोत। तरी चला जाऊया आपण श्रीहरी विश्वासराव यांच्या दौलतकडे। स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती। आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अतिशय कमी वेळात धावण्याच्या जोरावर या बैलानं स्वतःचं आणि मालकाचं नाव संपूर्ण तालुक्यात नावारूपाला आणलं। असा हा पब्लिक किंग दौलत यंदाच्या घाटावर अनेक फायनल सम्राट धावतात, पण मीडियाच्या अभावामुळे ते अंधारातच आहेत, कारण रीतसर घाट नाही। आपल्या बैलाचं नाव सांगा। बैलाचं नाव दौलत। जरा मोठ्याने बोलायचं दिसलं पाहिजे। बैलाचं नाव दौलत आहे। हां, बैल किती दाती आहे साहेब? बैल सध्या आता 6 दात आहे। 6 दात लावतोय आता। कुठली खरेदी आपली बैलाची? बैल आपण मुळशीमधनं खरेदी केला होता। आपले पाहुणे मुळशीमध्ये, त्यांच्याकडनं बैल घेतला होता आपण। आधीच बच्चा आणला होता। बच्चा किती वर्षाचा होता आणला तेव्हा? बैल आणला त्यावेळेस फक्त 8 महिन्याचा होता। 8 महिन्याचा बारीक गोरा आणला होता आपण त्याला। तेव्हा कितीची खरेदी? बैल खरेदी काही जास्त नाही, आपली 15,000ची खरेदी आहे। 15,000। आता किती वर्ष आले? आता बैल आपण आणलेला 3 वर्ष आला आपल्याकडे आलेला। बैलाचं वय किती आहे तरी? बैलाचं वय आता 3 वर्ष। 3 वर्ष। 3 वर्ष। बरं, या बैलाचं नियोजन कोण बघतं इथं? बैल सगळे आपली पोरं बघतात वाटली। मारतोय का? हां, खूप मारतोय। आत्तापर्यंत कुठल्या बैलाबरोबर पळाला? बैल आतापर्यंत चांगला मुंबईचा तेजा असेल, त्यानंतर वाघवानाचं लक्ष असेल, परत दाखवळांचा जो आपला मोत्या असेल, मुळशी बैल चांगला मोठ्या बैलामध्ये कोण आलेला आपल्याकडे। मुळशीच्या कुठल्या बैलाबरोबर? मुळशीचा रायफल होता बैल, 2-3 महिन्यांनी कसं टॉपमध्ये पळायला बैल। त्यानंतर मथुरास मुळशीवाल्यांचा। अच्छा, आपल्या इथं मावळ तालुक्यामध्ये किती शर्यत पळाला बैल? आतापर्यंत आपल्या इथं सेकंड काटर मैदान होतं, म्हणजे आपल्याकडे मावळ तालुक्यामध्ये सेकंड काटरची शर्यत होतात। त्या शर्यतीमध्ये बैल जाईन त्या मैदानात गुलाला ते किती गुलाल झाले? बैल जाईन त्या म्हणजे जिथे जाईन तिथे बैल गुलालच घेऊन येते। कधी आपल्या हातात चूक झाली नियोजनात सोडण्यात किंवा काय करण्यात तरच बैल म्हणजे असं मार खाईल ना, तर कधीच नाही। त्याच्यावर तो कधी मारच खात नाही असं। आत्तापर्यंत तुमच्या आठवणीत राहिला अशी कुठली शर्यत आहे? आठवणीत राहील अशी आपली ताकद झाली होती, बैलाच्या पायाला लागलं होतं मागच्या, तरी बैलांनी 2 वेळेस 1 नंबरला गाडी केली होती, 2 राऊंड पळून। अच्छा, याचं शर्यतीचं नियोजन कोण करतं? त्याचं नियोजन आपण सगळी पोरं करतात। मी असतो, साईराज असेल, घरातले असेल। याचा सुट्टी मेकर कोण आहे? बैल सोडायला मी असतो स्वतः। आणि जॉकी कोण आहे गाडी आणणारा? जॉकी आपला दिनेश दादा काडे, स्वप्नील पाटारे, त्यानंतर आपला फडके असेल। तुमची आपला मावळ सोडून अजून कुठं मोठ्या शर्यतीमध्ये थांबलं? बैल आपलं चिखलीला चरवलेलं एक मोठी शर्यत झाली। बैल तिथे 4 गाड्यात पळत होता। भारत केसरीला पळाला। त्यानंतर सुनील फेळकेंनी आपली नानोली भरवली होती, हिंद केसरी, तिथं पळाला। त्यानंतर मुळशीत गाठाला बैल पळतोय। अच्छा, म्हणजे महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी दोन्ही शर्यतमध्ये भाग घेतलेला आहे। गुलाल झाला का? गुलाल झालेला आहे। ज्यावेळेस त्याला पहिला आपण आणलं त्यावेळेस त्याला 4 मध्ये म्हणजे काय माहितीच नव्हतं त्या गाड्यात। त्यावेळेस आपण पहिल्यांदा झुपला होता, तरी बैलांनी 1 नंबर गाडी 3 नंबर गाडी पाहिली त्यावेळेस खूप छोटा होता म्हणजे तो। अच्छा, बरं, ह्याला इथं आल्यानंतर शिकवलं का पहिलाच पळत होता? बैल तिकडनं पहिलाच पळत होता, पण बैल तिकडं मारत असल्यामुळे त्यांनी बैल उभा ठेवला, पण आपल्याकडे दिला होता। त्यावेळेस बैलाची कंडिशन खूप खराब झाली। आपण आणल्यानंतर त्याला म्हणजे थोडासा असं आर वगैरे लावून बनवलं, त्यानंतर आपण परत त्याला सराव चालू केला आपल्याकडे। बरं, तुमच्याकडे जो बैलांनी शिकवला तो बैल म्हणजे कुठल्या बैलाबरोबर शिकवला त्याला? म्हणजे आपला घरचा बैल आहे, जुना बैल पळतो तो, सरजा म्हणून बैल आहे, त्या बैलांनी त्याला शिकवला। बरं, आता तुम्ही चालू वर्षाचा कुठला गुलाल आहे तुमचा?
आत्ता चालू वर्ष आत्ता नुकतीच झालेली म्हणजे आपली पवनमाळ केसरी इथं पवनमाळ सावंतवाडी इथं झाली होती. बैल किती तिथं झाली? 1 नंबरला गाडी झाली होती तिथं. पहिलेच झाली. पहिल्याच गाडी झालेली. त्यावेळेस त्याला जोड म्हणजे वाघमाऱ्यांचा लक्ष होता. लक्षावर बऱ्याच वेळा मी घाटावर पाहिलं. त्या मित्रांनो आता पुढचं नियोजन काय? पुढचं नियोजन आता जसं घाटाचं होईल, जसं घाट होईल तसं नियोजन करून देतील. अजून आपल्या बैलाचा जॉकी कोण कोण होतं तरी पण अजून किती लोकांनी म्हणजे बैलाला हाकलला? आपलं स्वप्नील पाटारे, त्यानंतर दिनेशदा खाडे, फडके ड्रायव्हर, कार्तिक पडवळ, त्यानंतर राहुल कुटे, असे बरेच जण म्हणजे बरेच जण त्याला हाणण्यासाठी असतात. दौलतची गाडी यांच्या म्हणण्यापासून एक उत्साह असतो हाणण्यासाठी. तुम्ही आता पण वायदी दिली का? वायदी आपल्याला तो प्रकार म्हणजे आवडतच नाही, तरी पण नाही दिली आपण. फक्त एकदा नाही, आपण पण घेत नाही कधी. मग नियोजन कसं करतो शर्यतीचं? नियोजन म्हणजे आपलं बैल पळतोय त्यामुळे बैल कोणी कुठेही फोन लावला ते दौलतचं नाव सांगितलं का बैल लोक देतात, असं नाही कोण म्हणत नाही आपल्या इकडे असतं. अच्छा, बरं तुम्ही आता सध्या शिक्षण घेता, मग तुम्हाला वेळ कसा काय भेटतो? शिक्षण करून कॉलेज करून त्याच्याकडे लक्ष देतो आम्ही. बरं तुमच्या घरातील मंडळी सगळे बघतात, श्री बाई माणसाला मारतो का? नाही, लेडीजला नाही मारत. लेडीजला लहान मुलांना मारत नाही. आम्हाला सगळ्यांना मारतोय, पण लेडीज आणि लहान मुलांना काहीच मारत नाही. घाटावर कसं आहे त्याचं म्हणजे दांगा करतो का शांत आहे? नाही, घाटावर त्याला एकदा गाडी वाजली का बैल म्हणजे असं एकदम सावध झाला असतो. घाटावर न्यायचं बैल खूप म्हणजे ऐकत नाही दोघा तिघांना पण. 4 जण त्याला पुढे लागतात, मागं घाटावर दांगा करतो. सुट्टीला कसं आहे? सुट्टीला बैल एकदा जोगटा झाला का बैल म्हणजे त्याला असं होतं कधी झुकतोय कधी सोडते कधी वर निघून जाते असं असतं. पण त्याला सुट्टीला खूप घाई असते, त्यामुळे त्याला खूप सावधगिरी झालं लागतं सुट्टीला. वरती गेल्यावर थांबतो का? वरती गेल्या आपण त्याला जिथं बांधली तिथपर्यंत गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो, पण काही साईडचा वेळ नाही लावला का मग थांबतो. बरं अजून हो जरा मला बोला काहीतरी बोला. तुम्हाला हा छंद कधी बसून लागला? हा छंद आमच्या वडिलांनाच होता. वडिलांपासून आमचा छंद आहे. आजपर्यंत आम्ही याच्यात म्हणजे पहिल्यापासून खेळतो. हा कितवा बैल आहे तुमचा? आमच्याकडे म्हणजे आम्हाला कळतातच आमच्या दावणीला बैल आहेच आहे गाड्याची. सतत बैल आहे आमच्याकडे. लॉकडाऊन मध्ये सुद्धा बैल होते, आज पण बैल आहे. पण तुमचा जुना बैल आज दाखवता येईल का? जुना बैल आमचा आता तो म्हणजे कसा रिटायर केला त्याला गेल्या वर्षी. अच्छा, टाकली आपण त्याची. ठीक आहे, आपण दुसऱ्या आपल्या जुन्या बैलाची मुलाखत घेऊया. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला एक छोटीशी बाईट दिली. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.